आता या दोन्ही गोष्टी तुम्ही आणा समोर, नजरेसमोर, की ती गंगा जी आहे ती एकदम शीतल आहे, त्याच्यानंतर चंद्र एकदम शीतळ आहे, हे दोन्ही वर्णन एकीकडं. आणि तिजा नेत्र ज्वाळी जात वेद, त्यांच्या नेत्रामध्ये नुसता तिसरा जर डोळा उघडला तर त्याच्यामध्ये काय आहे, अग्नीच आहे. जातवेद त्या श्रीसुक्तामध्ये वर्णन आहे त्याचं, त्यातले 1-2 श्लोक आपल्याला नंदुभाऊ म्हणून दाखवतील. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीं मणपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषाणहम्. वाह. आता बघा याच्यात जे आहे ना जातवेदाचं वर्णन आहे ते जातवेद म्हणजे अग्नी. एकदा वन्स मोर बाबांनी सांगितलेलं आहे, थोडं जरा अजूनही खड्या आवाजात होऊ द्या. हरिं ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीं मणपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषाणहम्. वाह. तसं नंदुभाऊंनी सुद्धा याज्ञिकीत शिक्षण घेतलेलं बरं, त्याच्यामुळे त्यांचे उच्चार एवढे भारी आहेत. विठ्ठल विठ्ठल. हो. आता तिजा नेत्र ज्वाळी जातवेद म्हणजे प्रत्यक्ष अग्नीच आहे. तो नुसता डोळा उघडायचाच उशीर आहे. तिसरा जो डोळा आहे तो जर भगवंताने उघडला तर चांगल्या चांगल्याचं त्याच्यात ज्याला म्हणतो आपण की भस्म होऊन जायचं काम आहे. ते कामदेवाची गोष्ट आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की कामदेवांनी जो प्रयत्न केला तो एवढ्याकरता केला की ते शेवटी सगळ्यांनी त्यांना तयार केलं की तुम्ही भगवान शंकरांना जागं करा समाधीतून, कारण ते पुढं तो तारकासूर वगैरे जो आहे त्याचा वध करायचा आहे. मग त्यांच्याकडून जर पुत्र निर्माण नाही झाला, ते समाधीतून बाहेर नाही आले तर कसं व्हावं, या सगळ्याकरता ती आपल्याला कथा माहिती. पण त्या कामदेवांना सुद्धा असं वाटलं की एखाद वेळेस हे काम होऊन जाईल आपल्याकडून, असं थोडीशी त्यांच्या मनात ज्याला म्हणतो आपण एक पुसटशी आशा होती. त्यांनी त्यांचा तो प्रभाव टाकला तर त्यांच्यावर भगवान महादेवांवर तर त्यांचा प्रभाव झालाच नाही, पण ते वर केलेलं जे काम आहे त्याचा खाली प्रभाव झाला. सगळी जी सृष्टी आहे ती कामाच्या ह्याच्यात येऊन गेली, ज्याला म्हणतो आपण त्याच्या विळख्यात येऊन गेली. सगळं इकडचं सूत्र बदलून गेलं. जे तपश्चर्या करणारे महात्मे वगैरे ते सगळे त्यांच्याकडून भ्रष्ट झालेत. म्हणजे त्या कामाचं ते वर टाकलेलं जाळं त्याचा प्रभाव खाली झाला, पण महादेवांवर त्याचं झाला नाही. शेवटी रागानं ते कामदेवांनी ते 5 बाण जे आहेत ते भगवान शंकराकडे सोडलेत. आणि मग ज्यावेळेस ते नेमकं लागल्याबरोबर महादेवांनी जसा डोळा उघडला तर ज्या कामानं सगळ्या सृष्टीला परेशान केले त्यालासुद्धा भस्म करणारे महादेव आहेत. म्हणजे ज्याला वैराग्याचे महामेरू असणारे असंही आपण म्हणू शकतो. त्या कामदेवाला भस्म केलं म्हणजे तिजा नेत्र ज्वाळी जातवेद. पण ह्या गोष्टी कशा आहेत बघा, एकीकडं शीतलतेची गोष्ट दाखवली, एकीकडे लगेच दुसरी गोष्ट दाखवली. असं भगवान महादेवाचं एक अलौकिक अशा स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल.